बापा आतापर्यंत तुम्ही एवढं लाखामध्ये बोलताय, 50 लाख झाले, 60-70 लाख झाले, बरं या सक्सेस मागची जादू काय नक्की? जादू काय जादू, आंबा मास्तर आमचं शिरबाईचं संग्राम माने सर आहेत. हा. ती काय आंबा एमडीच आहेत. हा. त्याच्यामुळं काय ती टेन्शन नाही. ही माझ्यापाशी आज 5 ते 6 वर्ष झालं माझं मास्तर आहेत. त्यामुळं काय टेन्शन नाही, काय नाही. माझ्याकडेच आहे. लागवडीपासून मार्गदर्शन करण्यापासून त्यांच्यापासूनच आहे. छाटणीपासून त्यांच्यापासून आहे. हार्वेस्टिंगला सुद्धा त्यांची 100% मला सहकार्य असतं. हार्वेस्टिंगच्या टायमाला सुद्धा मार्केटिंगसाठी वेळेवेळ संग्राम माने सर मला फोन करून विचारतात, बाबा असं कसं. आता इथून पुढे शेतकरी काय म्हणतात, बाबा आंबा लागवड थांबवा, करू नका. नाही, ती पायवडणी झालं शेतकऱ्याचं, चुकीचं आहे शेतकऱ्याचं. ही आंबा लागण, ही लागवड ही झालीच पाहिजे. माझा 1000 टन ऊस जायचा, 1000 टन 10 एकरात ऊस बॅग आलेला आहे. माझी कवा चेअर झाली नाही. माझी ज्या दिवशी मी 5 एकर लागण आंब्याची केली त्या दिवशी आपण पुऱ्या महाराष्ट्रात माझं नाव झालं. त्याच्यामुळं तुम्हाला हा जोडून सांगतो, तुम्ही 1 एकर 2 एकर 1.5 एकर 2.5 एकर 3 एकर 5 एकर करा, आंब्याची लागण करा. आणि जेणेकरून ही झाली पाहिजे, वर्षानुवर्ष लागण वाढत गेली पाहिजे. आता वाटतं जुन्या आंबा बागायतदारांनी आयला त्यांनी 1 एकर 2 एकर केली, माझ्या मार्केटला आता माझी विकल का नाही? विकल का नाही? बरोबर. अरे विकत कसं नसतं, ही जनता जनार्दन आहे, मागणी आहे, भरपूर खाती. ती सकाळी गेले की संध्याकाळी गेले की दुसऱ्या दिवशी सकाळ. आंबा ही फळांचा राज्य आहे. ही आपलं वर्षातून एकदा येतो, माणूस खातोच. बरोबर. लहान मुलांपासून ते माणसांपर्यंत आंबा चालतो. हा, तुमच्या डायबिटीज म्हाताऱ्या माणसापासून माणूस खातो. चालत भिकाऱ्या करत 100-200 आंबा घेऊन जातो. कसं आहे, आंबा खाणारा माणूस डायबिटीज जर झाली असला माणसाला, ती सुद्धा आंबा खाऊ शकतो. गोळी खाऊन आंबा खाऊ शकतो. का तर आंब्याची चवच आहे. वर्षात एकदा आंब्याची चवच आहे. असं कसं, त्यामुळे लागण भरपूर झाल्या पाहिजे लागणी. बाप्पा आता या नवीन लागवडीमुळे, फळबाग लागवड किंवा आंबा लागवडीमुळे त्या निसर्गाच्या वातावरणामध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय का? काय आता आंब्याची बागा भरपूर झाल्यात, आंब्याची लागणी भरपूर झाली. त्यामुळं निसर्गाला बी कळना, पावसाळ्यात पाऊस पडायचा का उन्हाळ्यात पाऊस पडावा. मे महिन्यात पावसाळ्यात आलाय का पावसाळ्यात गप झालाय. या निवळ ह्या आंब्याच्या बागामुळं झालं एवढं. आणि आंब्याच्या बागा सरास माझी तरी इच्छा आहे, बागा भरपूर व्हाव्या. व्हायलाच पाहिजे त्या बागा भरपूर. आपल्या भागामध्ये बागा होतेल्या, ग्रुप वाईज बागा होतेल्या. त्यावेळेस आपल्या मार्केटिंग सुद्धा एक्सपोर्टला जायला अडचण नाही. एक्सपोर्ट हब होईल आपल्या भागामध्ये. हा, आपल्या भागामध्ये झालंच पाहिजे. फक्त की बागा भरपूर झाल्या पाहिजे, ग्रुप वाईज बागा झाल्या पाहिजे. एकमेकांची काळजी, त्याचा फायदा सगळ्याच फायदा होतो. त्याचा होतोय, माणसाच्या दररोज जीवनाला बी होतोय. पप्पा आता तुम्ही पाठीमागच्या 5 ते 6 वर्ष आंबे बागामध्ये काम करता. बरं, हे काम करत असताना तुम्ही स्वतःचा अनुभव किती आणि मार्गदर्शनाची गरज आहे का आंब्या बागेसाठी? आहे ना, मार्गदर्शनाची गरज आहे. आंबा बाग हे असे आहे की मनाचा शहाणपणा चालणार नाही ह्या बागाला. याला मास्तरच लागतो, मास्तरच ठेवावा लागतो. 100% मार्गदर्शनाची गरज आहे. 100% मार्गदर्शनाची गरज आहे याला. मनाचा कारभार अजिबात चालत नाही. कसं म्हणायचं?